तर नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी तुमचा मित्र प्रशांत भावस्कर। व्हिडिओ बनवण्याचं मेन कारण म्हटलं म्हणजे आपण मागील सलग 2 वर्ष झाले ॲडव्हांटा कंपनीचं PSA 741 हे वाहन वापरतोय। तर याचे काही मेन वैशिष्ट्य मी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतो। जसं की पहिलं म्हटलं तर पूर्ण शेतात तुम्हाला एक समान आकाराचे कंस पाहायला मिळतील। एवढंच नाही तर पूर्ण शेंड्यापर्यंत भरलेले दिसतील आणि मेन म्हणजे याचा रंग तुम्हाला पूर्ण गर्द नारंगी दिसेल। आणि यातील जर एक मेन वैशिष्ट्य सांगण्याचं म्हटलं तर यात आपल्याला दाण्यांची टक्केवारी ही 85% पर्यंत पाहायला भेटते आणि यातील वेस्टेज जर म्हटलं तर फक्त आणि फक्त 15% निघते। आणि तुम्ही पाहू शकता या मक्याचे दाणे कॅप्सूल आकाराचे असल्याने आणि गर्द नारंगी असल्याने याला बाजारभाव सुद्धा 50 ते 100 रुपयाने जास्तच मिळतो। आणि या वाहनाच्या कंसाचं आवरण पण खूप मजबूत आहे। आवरण मजबूत असल्यामुळे यावर अळीचा प्रादुर्भाव लवकर होत नाही आणि जास्त पाऊस जर झाला तर त्यापासून सुद्धा दाण्यांचं रक्षण होतं। आणि हे वाहन मर रोग प्रतिसहनशील सुद्धा आहे। ॲडव्हांटा PSA 741 याचे वैशिष्ट्य आणि फायदे सांगेल तेवढे कमीच आहे। मागील वर्षी मी 2 व्हरायटी लावल्या होत्या तर त्या इतर व्हरायटीला मला 28 क्विंटल मका झाला आणि ॲडव्हांटा PSA 741 या व्हरायटीला मला 35 क्विंटल मका झाला। आणि नुसतं व्हरायटी निवडायचा आपल्याला 60 क्विंटलचा नफा होत असेल तर आपल्याला ॲडव्हांटा PSA 741 हे व्हरायटी निवडायला काही हरकत नाही। माझ्या मते तर येणाऱ्या दोन्ही हंगामांमध्ये ॲडव्हांटा PSA 741 याच वाहनाची निवड करावी। जय जवान जय किसान।